राहते अक्षरशः एकटंच बसले ते बोलती तर बोलना तर अहो काय झालंय काय नाही मला सांगा म्हणलं तर फक्त एवढं म्हणायचं आत ना असं तुटल्याने झालोय मी माझं मन सुद्धा असं एवढं बेकार वाटतंय म्हणते तर माझ्याबद्दल एवढा विचार चांगला वाईट असं का घडलं माझ्या संग मी एवढं चांगलं राहून एवढं कार बहिणीनं कालीभर व्हिडिओ पडला नाही त्याचं जरा कारण आहे सांगेन मी तुम्हाला एक दिवस निवांत पण तुम्ही चेहरा बघून ओळखा की नेमकं काय असेल काय नसेल मला आता काय सांगता येत नाही पण कसं झालं माहिती आहे का लय त्रास झाला खरं इतका त्रास भयानक झालाय का नाही सांगण्याच्या पलीकडे झालाय आता जर माझी लेकर मायापाशी असते तर त्यातल्या जरा बरं वाटलं असतं पण लेकर पण नाही ती जवळ संकट असं आलतं सांगण्याच्या पलीकडे संकट आलतं पण येऊ द्या उद्या काय व्हायच ती उद्याची म्हणते ती की नशिबात आहे ती हुल्याशिवाय राहत नाही आणि जे घडणार आहे ती घडतच आपण किती जरी काही जरी केलं तरी काय उपयोग नाही ज्यावेळेस खऱ्यानं माणूस राहतो त्यावेळेस त्याच्या मागे काळ फिरतो काळ फिरलं की जे टेन्शन ही राहतच असतो तेवढं एवढं नाही बघून चालत ते किती का अडचणी ना काय ना आपण कुठल्या चुकीत नाही म्हणलं आपण सामोर जायला भेज नाही कशाला आणि आजपर्यंत मी केलेलं तर काही चुकीचं नाही आणि कशाला माझे मी कशाही चुकीत नाही त्यामुळे मी कशाला भेट नाही आता फक्त काय बोललेली लोक आहे ती शब्द मनाला लागतंय पण एवढा नाही विचार करत कारण मी विचार केला तर ही जुरती माझ्या मागं माझी 2 लेकरं आहे ती बायको आहे सगळे तोंडाकडे बघून ग बसावं लागतं आता लेकरं गेली ती गावाला मस्त सारखं फोन करते ती पप्पा काय झालं सांगा पण कसं आहे आपण टेन्शनमध्ये आहे ते आहे त्यांना का घाला त्यांच्या संग हसून खेळून बोलायचं बघायला गेलं तर 2 दिवस गेले ती तिकडं आता त्यांची शाळा चालूच आहे आज सुट्टी आहे उद्यापासून चालूच आहे आता ते उद्या येणार पण उद्या काही शाळेला जात नाही तिथनं परत त्यांची एक पारखी शाळा चालू झाली आहे त्यांच्या ती शाळेला जायची हिचं घर बघायचे माझं मी कामाधंद्याला जाणार प्रत्येक मागं आहे तेच आहे आणि कसं आहे बघा आपली बी कोणतर माया दया किंवा आपली बी कोणतर काळजी घेणार आहे बघून खरं वाटलं की एका दादांचा साताराहून आता कॉल आलता कालच्यापासून तुमचा व्हिडिओ आला नाही तर काय झालंय काय मॅटर आहे सांगा तरी आपण की नाशी विचारणारे आपली कोण असली नाही मन भरून येतं बरं का खरंच आमचं कालच्यापासून जरा व्हिडिओ नव्हतं कारण अडचणी होत्या अडचणी काय होत्या काय नाही ती सगळं सांगेल पण वेळ ये ती कारण वेळ आलं की सगळं स्पष्टीकरण मी देणार आहे तुम्हाला आणि ह्याच्या आधी बी मी तुम्हाला ठाम विश्वासानं काय असेल ते बोललोय ह्यात पण मी मागं सरणार नाही फक्त वेळ ही थोर आहे होतं ते चांगल्या करता होतं टेन्शन घेऊन राहण्यापेक्षा रिलॅक्स राहणं ही महत्त्वाचं आहे कारण कसं आहे हसून खेळून राहिलं की त्या घराला कोणी तर दृष्ट लागते आणि दृष्ट लागली की काहीतरी काम लागतं काहीतरी वाढून राहतंच आता बाय मग न बोलता नुसती रडते ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येतंयच पण तरी पण मी म्हणतो मी रिलॅक्स आहे तू बी रिलॅक्स राहा कशाचं टेन्शन घेते हां मान हलवू नको तू टेन्शन घेऊ नको कशाचं न रडू नको एवढं तेवढं तू असल्यावर लक्ष देत जाऊ नको जगणं अवघड होईल मग जगणं अवघड झालं की काय असतंय तुला माहित आहे आपला परमेश्वर तर आपल्या संग आहे ना राहू कोण बाकी नको आपली 2 लेकरं ना आपण दोघं झालो बाद झालं की जेवणात येऊन काय संग घेऊन जायचं सगळं इथंच राहायचं काहीच नाही सगळं इथंच राहायचं कोणी नेले ते आपण न्यायचं कोणी आता काय मामा काय एवढं वाटतं मी जाताना सगळं संग घेऊन जाणार आहे कोण नाही नेत फक्त एवढं असं काय संकट देवाला द्यायचे तेवढी दे मानव त्याला तोंड द्यायला हाय आम्ही घट म्हणजे एकदम घटखंबीर वाईट ह्या गोष्टीच वाटतंय कसं आहे ते बोलता पण येणार मला इतकं बेकार वाटतंय मनाला एवढं वाईट वाटतंय ते विचार करून ते ऐकून एवढं लय बेकार वाटतंय म्हणजे ज्या नव्हतं ती आपल्यावर पोट करते ती आपल्याला असं म्हणजे काय नाही बरं का तू उगं टेन्शन घेऊन नाही ते बोल न उगं झालेलं झालं गेलं आपल्या प्रपंचाला आपल्या आपण लागायचं
आपलं जीवन आपल्याला जगायला लागणार आहे, आपल्याला कोण आनंद देत नाही. आपण हातपाय हलवलं तर आपली 2 घास लेकरं सुखानं खाणार आहे ती, आणि आपण नाही हातपाय हलवलं तर लेकरांना आपल्या वाटणीचं काम करावं लागतंय. ही विचार करायचा. मला हे असं म्हणतंय ते म्हणतंय हे असलं डोक्यात घ्यायचं नाही हो. जुनी म्हण आहे, नांदणारीला नांदू देत नाही, ती पळणारीला म्हणते ती जाऊन नांद. ती पळणारी कधी नांदत नाही, आणि नांदणारीला पळ म्हणलं तर ती कधी पळून जात नाही. एका थऱ्यावरले कोणच नसतं. मला असं म्हणते तर. हा. आणि रात्री अक्षरशः एकटंच बसले ते, बोलती तर बोलना तर. अहो काय झालंय काय नाही मला सांगा म्हणलं तर फक्त एवढं म्हणायचं, आत ना असं तुटल्याने झालोय मी. माझं मत सुद्धा असं एवढं बेकार वाटतंय म्हणते तर. माझ्याबद्दल एवढा विचार चांगला वाईट असं का घडलं माझ्या संग. मी एवढं चांगलं राहून एवढं त्याची कसं आहे माहितीये का. आज मस्त बोलते तर ह्यानी, पण काल फुल टेन्शन मध्ये होतं. मी बोलली तरी मला बोलण्यात डोळ्यातनं पाणी. त्यांचं कसं आहे, त्यांना टेन्शन आले की सण होत नाही. ते बसते तर त्यांनी गप बसलं, आणि त्या गप बसण्यात ती एखादा असा शब्द बोलून जाते तर भ्या वाटतं मग मला. मोहर काय म्हणजे वाटतं काय होऊ नये काय नको आपल्याला, आपण ज्यात आहे त्यात सुखी आहे समाधानी आहे, काय सोनं का असं कशाची आशा वाटतं केली तू? ना. काय अशा करताना काय मग तू उगा शांत हो की. तू कशा बाहेर रडायला लागली? नाही ते उगा येडे करते. गप. अगं तू आहे म्हणून मी आहे, आणि तू अशी खचायला लागल्यावर मग मी काय करू सांग? मला किती जर आलं टेन्शन तर मी तुमच्या तोंडाकडे बघून ती घेतोय, आणि ज्यावेळेस तू कमजोर पडशील त्यावेळेस मग टेन्शन काय काम लावली हे तुला माहित आहे? कशाच तेच भ्या वाटते. किती दिवस आहे तर माझ्या आपण प्रत्येक माहित नाही अडचणात काय. माझ्या प्रत्येक अडचणीत तू आहे ना. मग काय यायचं ते झालं गेलं जा विसरून. डोक्यात तीच धरून राहायचं नाही, आणि ती धरून राहिले की जगाय अवघड होते. जगणं पाक पाक म्हणजे नको वाटतं. त्यामुळे मी हिला 1000 वेळा, मला जर कोण एखादं बोललं तर मी हिला बोलत नाही, का तर माझ्यापेक्षा जास्त हारान काळजी ही आहे. माझ्या मनाला जेवढं लागत नाही तेवढं हिच्या लागतं. हिची एक सवय आहे बघा, तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलंय. जसं लग्न झालंय तसं काय असेल ते वर्षभरच जावं लागतं, तेवढं नाही तर कधी घर सोडून गेली नाही. मला सोडून तर कधीच गेली नाही. मी ढकलून घराच्या बाहेर काढलं तरी गेली नाही. आणि मला कोण बोललं की हिच्या मनाला लागतं. मग ह्याच्यावरून विचार करा की नातं कसं आहे. मस्त नवरा बायकोचं नातं आहे, पण माझ्या मनाला जे शब्द लागतात ते हिला का, मला बोललेले शब्द माझ्या मनाला लागत नाही तर पण हिच्या मनाला लागते. असं का होतं? तर आपल्यावर कोणतरी जीव लावणार आहे, आपली कोणतरी काळजी करणार आहे म्हणून हे होतं. याला मी सांगतो घेतलंय तर मी सोडून देतोय म्हणल्यावर तू बी. आता कसं असतं, टेन्शन आल्यावर राग आल्यावर माणूस जीव वाटत नाही, तोंडात अन्न घेऊ वाटत नाही किंवा पाणी पिऊ वाटत नाही. मग जरा राग शांत व्हायला माणूस एकटा असं कुठं तर बसलं धरून आणलं जरा म्हणजे विचार करून ते डोक्यातनं निघून जातं. काली शिरा माझ्या अशा इतक्या पण करत होत्या, पण ते आता बोलून उपयोग नाही. फक्त एकच म्हणायचं आहे की जे काय होतं ते चांगल्या करता होतं, आणि चांगलं होतं ते होतं, पण ह्यात समजतं की बाबा खऱ्याला किती किंमत आहे आणि खोट्याला किती किंमत आहे. खरं कितपत चालतं आणि खोटं कितपत चालतं ते आता वागणाऱ्याचा प्रश्न आहे की खरं वागायचं खोटं वागायचं ते जज त्यानं ठरवायचं. पण मला एक म्हणायचं, ज्या दोषात आपण नसतो ना ती चुकी आपल्यावर लादलं ते आपल्याला जगणं अवघड होतं. पण त्या चुकीत आपण कशात नाही, त्यामुळं आपल्याला भ्यायची काही गरज नाही, किंवा आपलं पाऊल कुठंतरी डगमगू द्यायची काहीच गरज नाही. आणि मेन माझी ताकद मागा मी म्हणलं हे आहे, आणि 2 लेकरं आहे ती, त्यामुळं मला कशाचं भ्या नाही, कारण मी कुठल्या दोषातच नाही.